किंवा तू इथे? म्हणजे मग मी आतमध्ये कोणाशी बोलत होतो? म्हणजे मला असं वाटलं की तू बाथरूम मध्ये आहेस म्हणून मी बाहेर उभं राहून बोलत होतो. अरे पण मी बाथरूम मधून बाहेर आले तेव्हा तू नव्हतास तिथे, मग मी इथे आले. स्वतःशीच बोलत होतास की काय? हा म्हणजे होतं असं प्रेमात पडल्यावर. प्रेमा? कोणाच्या? मला माहितीये तू मान्य करणार नाहीस. खूप पूर्वीपासून ओळखते मी तुला सॅम. एखाद्या गोष्टीकडे बघायचं नाही असं तू ठरवलंस ना की त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीस. पण आता तुझ्या मनात फुलणाऱ्या या प्रेमाकडे जरा लक्ष दे. किंवा तुझं काही असतं. काही नाही, खरं तेच सांगते मी. बरं एक मैत्रीण म्हणून माझं ऐकशील का? म्हणजे तू नाही ऐकणार माहितीये तरी पण मी देणार. स्वानंदीला बायको मानतोस? म्हणजे काय? अर्थात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय आमचं. मग तिला आधी मॅडम म्हणणं सोडून दे प्लीज. तू माझी चेष्टा करणं बंद करणार नाहीस ना? नाही, कधीच नाही. अरे तुझ्याशी मैत्री अशीच केलीये का मी? बरं ऐक ना, तुला सांगायचं राहिलं, आता थोड्या वेळातच फ्लाईट आहे माझी. काय? तू मला आत्ता सांगतेस? हा म्हणजे ती एक अर्जंट मीटिंग आली म्हणून जावं लागणार आहे. किती वाजता निघणार आहेस? निघणार आहे म्हणजे तू सोडायला नाही येणार? अरे तू मला आत्ता सांगतेस ना, आलोच असतो तुला सोडायला, पण आज माझी नेमकी अर्जंट मीटिंग लागली. मला ती खरंच बुडवता नाही येणार. बरं बरं ठीक आहे, आता त्याचं गिल्ट पण मलाच देशील तू. कसा आहेस रे तू सॅम? बरं ठीक आहे, जाईन मी एकटी आता. आता काय, जा तू तुझ्या मीटिंगला. सॉरी आणि बाय डार्लिंग. नीट जा आणि पोचलीस की सांग. पोचलीस की काय? निघाल्यापासून मी तुला सेल्फीज पाठवणार आहेत. एवढे फोटोचे आपण काढलेत. बस. चला बाय. मी आजीला तुला लाडू द्यायला सांगतो. ओके. बाय. कळव मला. येस. आणि खरं सांगू डार्लिंग, स्वानंदी मॅडम तशा व्यक्ती आहेत जशा मला हव्या होत्या. पण जर खरंच सोलमेट ही कॉन्सेप्ट असेल तर स्वानंदी मॅडम त्याच्यात खूप जवळपास जातात. आणि खरं सांगू स्वानंदी मॅडम आमच्या कुटुंबामध्ये ना एकदम फिट बसणार आहे. आपल्याला कुठल्या तरी दैवी शक्तीने एकत्र आणलंय राजवाडे. म्हणजे खरंच मला तर असंच वाटायला लागलंय आता. काय जादू आहे ही? त्या दिवशी मला रेस्टॉरंटच्या बाथरूम बाहेर भेटलेला किंवा न भेटलेला माणूस, ते तुम्हीच आहात. कसं सांगू मी तुम्हाला, मला किती आनंद होतोय. आय विश हा आनंद तुमच्याशी शेअर करू शकले असते मी. किती छान वाटलं असतं. पण नाही, आत्ता नाही. कारण मला जे कळलंय ते अजून तुम्हाला नाही जाणवलंय. आणि जोपर्यंत ते तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत ते माझ्याजवळ असंच ठेवेन मी, अगदी माझ्या मनात दडवून. आणि वाट बघेन तुम्हाला कधी जाणवतंय याची. वहिनी, अहो काय झालं? असं काय करताय तुम्ही? म्हणजे काय काय अहो तुम्हाला काय झालंय? मला नाही, काहीच नाही. अहो सांगा की. काही नाही, तुला नाही कळणार. आता एवढी पण लहान नाही राहिली बरं का मी. अहो मी पण कधी कधी अशी एकटीच हसते. सांगा की काय झालं हसायला? कारण आजचा दिवस खूप छान आहे म्हणून. हा तो तर आहेच. अयो मी जे सांगायला आले तेच विसरले. त्या किमया मॅडम आहेत ना, त्या परत जायला निघाल्यात म्हणे. काय? हो अहो आता त्या बॅगा भरतायत आणि त्यांना निरोप द्यायला सगळ्यांना बोलावून घेऊन ये म्हणून निरोप पाठवलाय आजींनी. तर तुम्ही पण या लवकर. हो हो मी आले. किमया त्या परत चालल्यात का?
हो हाय. तुम्ही परत चाललायत का? हो, आता किती दिवस अजून तुमच्या डोक्यावर बसणार आहे मी? अगं गंमत केली. माझी सुद्धा कामं आहेत लंडन मध्ये. पण अजून थोडे दिवस राहिला असता तिथे. तर तुझ्या राजवाड्यांना सुद्धा मी घेऊन गेले असते लंडनला. चाललं असतं. गंमत करते मी. खरं तर तुला आनंद झालाय ना मी इथून जाते त्याचा? अहो नाही नाही, असं नाहीये. आनंद वगैरे झालाय असं खरंच नाहीये. इट्स ओकेच आनंदी. आता मी जाते इथून, सो आपण एकमेकांशी ऑनेस्टली बोललो तर काहीच हरकत नाही. आणि खरं सांगू का, तू अजिबात चुकीची नाहीयेस. तू करेक्ट आहेस. मी तुला अजिबात ब्लेम करणार नाही. मला कळलं नाही, पण म्हणजे कशाबद्दल बोलताय? कशाच्याही बद्दल. इनफॅक्ट आय एम सॉरी. सॅम बरोबर मी जशी वागत होते, मला असं नंतर वाटलं की थोडीशी लाईन क्रॉस केली ना मी. अगं पण आमची मैत्रीच अशी होती आणि मी अशीच आहे. माझा स्वभावच असा आहे. मी फार विचार करत नाही. जे मनात येतं ना ते करून टाकते. जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नसतं. लाईफ इज शॉर्ट. डोक्याला शॉर्ट नाही द्यायचा, हो की नाही? पण त्यामुळे समोरचा माणूस दुखावला जातो हे मला नंतर कळतं. आणि तुझ्या बाबतीतही तेच घडलं ना. सो आय एम रिअली सॉरी. इट्स ओके, तुम्ही माफी नका मागू, समजू शकते. लगेच समजून पण घेतलंस. जरा भांडलो असतो ना आपण. कशी टिपिकल आहेस ग तू. मला एक गोष्ट कळत नाही, टिपिकल या शब्दाला आपण एवढं टिपिकल का समजतो? त्यात वाईट काय आहे? म्हणजे मी आहे अशीच आणि हो, मला आवडतं 4 चौघांसारखं सामान्य असायला, टिपिकल असायला. आणि मुळात खरं सांगू का, आपल्याला उगाच वाटत असतं आपण फार वेगळे आहोत वगैरे, पण तसं नसतं हो. इथून तिथून आपल्या भावना सगळ्यांच्या सारख्याच असतात. मग आपण प्रत्येक वेळी काहीतरी आपण इतरांपेक्षा फार वेगळे आहोत असं समजण्याचा अट्टाहास का ठेवायचा? मे बी. पण हा, सॅम ना खूपच तुझ्यासारखा वागायला आणि बोलायला लागलाय हा. म्हणजे आय एम शॉक्ड. तू खूप इन्फ्लुएन्स केलंस त्याला. नाही नाही, अँड इट्स अ फॅक्ट. खरंच कदाचित हे तुला किंवा त्याला सुद्धा माहित नसेल. खूप लकी आहेस तू. विचार का? का? कारण सॅम तुला खूप इम्पॉर्टंट मानतो. सॅम सारखा मित्र किंवा नवरा मिळणं ना म्हणजे जॅकपॉट आहे, जॅकपॉट. सो एकेकाळी मला लागला होता, पण मीच त्याला सोडून गेले. मला ना असं मोकळं जगायला आवडतं. मी नसते राहू शकले त्याच्या अशा कमिटेड आयुष्यात. मग सॅमचं लग्न झालं असं कळलं तेव्हा खूप त्रास झाला. अगं पण डोंट वरी, मी मूव्ह ऑन केलं. कारण त्याला सोडण्याचा निर्णय सुद्धा माझाच होता ना. माझं प्रेम आयुष्यभर राहील त्याच्यावर. पण आता त्याचं माझ्यावर नाहीये हे कळलंय मला. कारण तुमच्या लग्नाला तो आता पूर्णपणे कमिटेड झालाय. माय बॅड.